श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता पौर्णिमा येणार आहे. 3 तारखेची पौर्णिमा आहे. मग आपल्याला पौर्णिमेला प्रखर लक्ष्मीकारक कुठला उपाय करायचा आहे? लक्ष्मीचा फोटो सगळ्यांकडे असेल किंवा लक्ष्मीची मूर्ती सगळ्यांकडे असेल, तर मग आपल्याला लक्ष्मी आपल्याकडे कशी आकर्षित झाली पाहिजे. मग बरेचदा कोणाला असं वाटायचं की ताई नेहमी लक्ष्मी, कारण पैशाशिवाय काहीच होत नाही. आणि मी हेही सांगते तुम्हाला की जेव्हा आपण काही उपाय करतो त्यामागे आपल्याला कष्टाला तोड नाही आहे, कष्ट आपल्याला करावंच लागणार आहे. मग आपण नेहमी उपाय तर करतोच, उपाय पण करायचे आणि आपले कष्ट पण चालू ठेवायचे. आणि जेव्हा आपण कष्ट करतो तेव्हा प्रत्यक्ष लक्ष्मी माता आपल्याकडे ऑटोमॅटिकली ती येणारच आहे. आणि पण आपल्याला तिला आकर्षित करावं लागते. कधी कधी कष्ट करूनही त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून आपण लक्ष्मीला कसं आकर्षित करायचं? मग काय करायचं? गुलाबाचं फूल हे लक्ष्मी मातेला अतिप्रिय आहे. कमळाचं तर आहेच, पण गुलाबाचं फूल अतिप्रिय आहे. तर मग आपण काय करायचं? गुलाबाचं फूल किंवा गुलाब अत्तर सगळ्यांना माहीत आहे. मग एक गुलाबाचं फूल घ्यायचं, गुलाबाच्याच फुलाला गुलाब अत्तर लावायचं किंवा केवढा अत्तर मिळते ते पण लावलं तरी चालते, थोडंसं लावायचं आणि ते लक्ष्मीच्या चरणाजवळती आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी अर्पण करायचं. प्रखर लक्ष्मीकारक तोडगा आहे. सर्वांनी हा उपाय करायला विसरायचं नाही आहे. गुलाबाचं फूल सुद्धा खूप कमी किमतीचं आहे आणि गुलाब अत्तर असलं तर ठीक, नसलं तरी चालते, पण गुलाबाचं एक फूल दर पौर्णिमेला लक्ष्मीला अर्पण करायला विसरायचं नाही आहे. जर माझे व्हिडिओज खरंच तुम्हाला आवडत असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.